त्यांनी अल्पावधीमध्ये यश मिळवलंय त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे, कष्ट आहे आणि गोरगरिबाप्रती असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळंच हे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपले यश, आपली सिद्धी जाहीर व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज माझ्या दवाखान्याच्या 15वा वर्धापन आहे. 14 वर्ष पूर्ण केलेले आज 15 वर्ष जातात. सिटी कमिशनरने सांगितलं, मोरे साहेबांनी सांगितलं ते माझे वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत पोहोचलेलो आहे. वेळोवेळी त्यांनी मला मदत केलेली आहे. तसेच होमिओपॅथी आज जगातील सेकंड मोस्ट पॅथी होत चाललेली आहे. मी बघत असतो की डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर सारखे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. जे मॉडर्न सायन्सचे रिसर्च पण चालू आहे तसे आमचे पण रिसर्च सुरू आहेत. आता आमच्या रिसर्चमध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत. टेक्नॉलॉजी आलेली आहे, आधुनिकीकरण आलेलं आहे आणि जे मॉडर्न सायन्स जे करते तेच आम्ही करतोय. आज तुम्ही बघितलं असेल, आज आमच्या उपडीमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा जास्त वापर केला आहे. जसे की AI आज वापर चाललेला आहे डॉक्टरकडे, तसंच आम्ही वापर करतोय की आपली बुद्धी आणि कॅम्प्युटरची बुद्धी हे एकत्र जर आले तर आपण जग बदलू शकतो. ज्या कुठच्या आजारावर आपण मात करू शकतो. आज तुम्ही बघितलं असाल की एक काळ होता की कॅन्सर हा फक्त दिल्लीमध्ये आढळायचा, आज गल्लीपर्यंत पोहोचला, गल्लीपर्यंत आपल्या घरामध्ये पोहोचलेला आहे. तर त्याला आपण कसं आणता येईल आमच्या शास्त्रानुसार तर आम्ही आज अभ्यास करतोय. डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, असे बरेच आजार आहेत. तर आज होमिओपॅथिक आधुनिकीकरणाकडे चाललेले डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकांचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं, त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढं घेऊन जावं, महाराष्ट्रात नाव हो, जगात नाव हो त्याचं, एवढी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो.